नाही नाही परब साहेब बोला. सभापती महोदय धन्यवाद. आपल्याला तिथे बघून आपल्या वडिलांची मला आठवण आली, कारण ते पण असे मध्ये मला खूप चान्स देत होते. सभापती महोदय, हा प्रश्न आरोग्याचा महाराष्ट्राच्या अतिशय गंभीर आहे आणि आपल्याकडे जे खातं आलंय ते त्यावेळेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खातं तुमच्याकडे आलंय. अजूनही तो कोण हाफकिन आम्हाला अजूनही सापडलेला नाहीये. ज्या हाफकिनला त्यांनी बोलवलं होतं तो हाफकिन अजूनही सापडला नाहीये. तुम्हाला सापडला असेल तर फार तुमचे म्हणजे यंत्रणा चांगली आहे. माझे दोन प्रश्न आहेत, कारण ह्या सभागृहात ह्या विषयावरती ही खरेदी विक्री, हे औषधाच्या नमुन्याची तपासणी, ह्याच्यात ह्या सभागृहात प्रचंड आरोप झाले होते, प्रचंड प्रश्न विचारले गेले होते, परंतु त्या वेळेला चौकशी करून त्याचे अहवाल आम्ही सभागृहात ठेवू असं सांगितलं होतं. माझ्या पूर्ण गेल्या 5 वर्षाच्या किंवा 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असा एकही अहवाल अजूनपर्यंत टेबल झालेला नाही. मी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारतो की त्या वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सगळ्या प्रकरणांची एक तर चौकशी झाली का? चौकशी झाली असेल तर त्याचे अहवाल आपण सभेसमोर पटलावरती ठेवलेत का? नसतील तर त्या चौकशीचे अहवाल, म्हणजे त्यांना क्लीन चिट दिली असेल तर तसा अहवाल, दोषी असतील जे अधिकारी तसा अहवाल, हे अधिवेशन संपेपर्यंत आपण पटलावरती ठेवणार का? नंबर 1. आणि दुसरा जो आहे की औषधांचा तुटवडा आहे, सिटी स्कॅन आहे, म्हणजे जे काही प्रकार आज आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ट्रॉमा केअर सेंटर्सची फार मोठी कमतरता आहे. तर ट्रॉमा केअर सेंटर जसं तुम्ही हे जे करताय, तो माणूस हॉस्पिटलला जायच्या अगोदर त्याला ट्रॉमा केअर सेंटरची गरज लागते आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अशा प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध असणं, त्याचे औषधं उपलब्ध असणं, याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गलथानपणा आहे. एक चांगले आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला जर खरोखर काम करायचं असेल तर ह्या ज्याला गोल्डन अवर्स म्हणतात त्या गोल्डन अवर्स मध्ये जर एखाद्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली, कारण आत्ताचाच आकडा असा आहे की मागच्या वर्षामध्ये 23,000 लोक अपघातात मृत्यू पावलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर मृत्यू पावत असतील तर ह्यांना वाचवण्याचं काम आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर जर अद्ययावत असतील, जर त्याला गोल्डन अवर मध्ये त्याला ट्रीटमेंट मिळाली तर त्या ट्रॉमा केअर सेंटरच्या बाबतीमध्ये ती देखील अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन काय पाऊल उचलणार आहे? माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी 2 प्रश्न मांडलेत. एका प्रश्नामध्ये त्यांनी असं अपेक्षित धरलंय की बाबा यापूर्वी सुद्धा खूप अशा पद्धतीचे आक्षेपाने आरोप या संबंधित वैद्यकीय वस्तू आणि खरेदीच्या एकूण सगळ्या साहित्याच्या विषयावर झाले आणि त्याच्या संदर्भाचा अहवाल आपण सभागृहासमोर ठेवाल काय? खरं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे आरोपाने आक्षेप झाले असतील तर त्याचा अहवाल हा ठेवलाच पाहिजे. माझ्याकडे आज त्याची माहिती उपलब्ध नाही, परंतु निश्चितपणे मी सांगतो की याच्याबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने, कारण हे सगळं माणसाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे, त्यामुळे निश्चितपणानं याच्याबद्दल जे दोषी असतील त्या दोषी लोकांवरती कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय आपले यापूर्वी त्याच्याबद्दलचे जे काय सभागृहात चर्चा झाली असेल त्या सभागृहातल्या चर्चेच्या अनुषंगानं आपण या सगळ्यांचा अहवाल देण्याबद्दल सभागृह संपेपर्यंत, म्हणजे आपलं अधिवेशन संपण्यापूर्वी हे अहवाल देण्याबद्दल निश्चितपणाने आम्ही कारवाई करू. आता दुसरा मुद्दा आपण जो सांगितला तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. ट्रॉमा केअर सेंटर असेल किंवा एकूणच गोल्डन हावर्समध्ये लोकांना सुविधा देण्यासाठी सुद्धा आरोग्य विभागानं काम करणं अपेक्षित आहे आणि साहजिकच त्यासाठी बृहत आराखडा जो आपण करतोय त्याच्यामध्ये विशेषतः ॲक्सिडेंट झोन येत आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस वे असेल, समृद्धी मार्ग असेल, अशा ठिकाणी आपल्याला प्रायोरिटीने हे करता येईल काय, याच्यासाठी जे पॉलिसी आपण बनवतोय त्या पॉलिसीच्या माध्यमातून ट्रॉमा केअर युनिट वाढवणं आणि तिथं ॲम्ब्युलन्स सुद्धा उपलब्ध करणं, कारण पूर्वीच्या ॲम्ब्युलन्स आता नवीन वाढवत असताना काही ठिकाणी असे जिथं ॲक्सिडेंट झोन असतील त्या ठिकाणी सुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. सन्माननीय 20 कोटीच्या ॲम्ब्युलन्स विदाउट रजिस्ट्रेशन पडलेले आहेत पुण्यामध्ये. याच्या बाबतीत आपण